आज मी जॉईन केला आहे आणि आज स्वच्छता सार्वजनिक स्वच्छता हा विभाग मी स्वतःहून मागून घेतला आहे सरांकडून. आणि ही जी कचऱ्याची जी समस्या आहे ती सोडवण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न राहील नक्कीच. तर तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल सगळीकडे हे आहे की तुम्ही एक दबंग महिला म्हणून आहात. तर आता अमरावतीला आल्यानंतर तुमचं व्हिजन काय राहणार आहे अमरावतीसाठी? आता माझ्याकडे जे डिपार्टमेंट्स आहेत जे आता आम्ही चर्चा केली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय तर स्वच्छता आणि आरोग्य आहे. आणि सोबतच अतिक्रमण आहे माझ्याकडे आणि अग्निशमन विभाग आहे. आणि शाळांचा विषय आम्ही दिग्रसला नर्सरीपासनं सेमी इंग्लिश म्हणजे सगळ्या शाळा डिजिटल वगैरे केल्या. आणि इतरही बाकी NULM सध्या ॲडिशनलमध्ये आणि खूप सारे विषय आहेत जे महत्त्वाचे विषय आहेत ते माझ्याकडेच आहेत असं मला वाटतं. आणि जेवढं चांगलं करतील तेवढं करेल मी नक्कीच. तर आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकासुद्धा आहेत आणि आचारसंहिता पण लागेल. तर हे करत असताना कुठे असं वाटतं का की कामामध्ये अडथळे येऊ शकतात? नाही, निवडणुकीचा आणि या कामांचा काही संबंधच नाही ना. ते डिपार्टमेंट निवडणूक पाहिजे आणि माझे जे काम आहेत किंवा मला जे डिपार्टमेंट दिलेले आहे ते तर काम करेलच. आणि अमरावतीला येऊन तुम्हाला कसं वाटलं? अमरावती माझ्यासाठी काही नवीन नाही ना. मी आता 6 महिन्याआधीच मी इथे कमिशनर ऑफिसला जॉईंट कमिशनर म्हणून होते आणि हे सगळे लोक ओळखीचेच आहे सगळे ऑफिसर्स. आणि अमरावतीला मी गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकलेली आहे 10वीपर्यंत. त्याच्यामुळे अमरावती माझ्यासाठी काही नवीन आहे, चांगलंच वाटतं आणि काम मला करायचं आहे. तर एक प्रकारे तुम्ही माहेरीच परत येस येस. अमरावतीमध्ये आल्यानंतर सर्वात पहिले कोणत्या क्षेत्रात आपण कार्यरत म्हणजे ज्या सगळ्यात जास्त म्हणजे स्वच्छता हा विषय आहेच. तर स्वच्छता विषय म्हणजे ते दिसतोच अस्वच्छता थोडीफार. तर स्वच्छता करून सुंदर शहर बनवण्याचं जे माझं नेहमीचं काम असते ते मी जास्त एफिशियंटली करेल असं वाटतं मला. अमरावतीमध्ये जॉईन होण्यापूर्वी आपण अमरावतीचा थोडासा माहिती वगैरे घेतली असेल की स्वच्छतेच्या बाबतीत अमरावती शहर सध्या कोणत्या परिस्थितीत आहे? आणि मी इथे RDMA कमिशनर ऑफिसला जेव्हा होते ना तेव्हा पण शहरामध्ये फिरताना असं वाटायचं की ते अस्वच्छता खूप जास्त आहे. आणि त्यावेळेला माझा काही रोल नव्हता पण आता आय एम डिरेक्टली इन टू दिस रोल. आणि स्वच्छता नक्कीच आपल्याला दिसून येईल. आणि कमिशनर साहेब आणि बाकी सगळे डेप्युटी कमिशनर. मागच्या आठवड्यामध्ये झालेला जो पाऊस होता, सोमवारी झालेला जो पाऊस होता, त्याच्यामुळे अमरावतीकरांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं कारण पाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये घुसलेलं आहे. तर कचरा ही तर त्याची समस्या आहेच पण यासाठी आपण काय नियोजन करणार आहात? आता मला आधी बघायला लागेल की कुठून म्हणजे पाणी का आलं नाल्यांमध्ये किंवा लोकांच्या दुकानांमध्ये किंवा घरामध्ये काय शिरलं ते आधी बघायला लागेल. कारण इथली काही परिस्थिती मला माहिती नाही. वरवर जे दिसत होतं आपण पाहिलेलं तेवढंच पण नक्कीच ते बघूया काय आहे त्याच्यामध्ये. तर आत्ता काही सांगू शकत नाही पण जेव्हा मी कामाला लागेल तर नक्कीच आम्ही लवकरच करू की पाणी घुसणार नाही कोणाच्या घरात किंवा कोणाला त्रास होणार नाही ह्याची मी पूर्ण गॅरंटी देऊ शकते.